11 सळवे विपक्ष कुंभारवाडी बॉईज। पाचच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे कुंभारवाडी बॉईजने खेळ केला, एक चेंडूमध्ये 3ची गरज असताना सामना टाय झाला आणि पराभव पत्करावा लागला मानाईदेवी क्रिकेट क्लब कामरगावला, कारण खेळ जरूर थोडासा त्यांचा अपुरा पडला, प्रयत्न अपुरे पडले। चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या। चला नवीन चेंडू द्या प्लीज, आयोजन कमिटी चेंडू द्या। टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल, ब गटातून कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे ठरवणारा हा सामना सळवे 11 सळवे विपक्ष कुंभारवाडी बॉईज। टॉस जिंकला कुमार अमर कदम कर्णधार आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, फलंदाजीसाठी आमंत्रित केले। 18 धावांचं टार्गेट पाचच्या सामन्यामध्ये रोखलंय आणि या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष्य सेट करतील टीम कुंभारवाडी बॉईज। सामन्याला होईल सुरुवात, पहिला चेंडू रवी बोरगे, रवी बोरगे यांचा पहिला चेंडू, एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाईल। धावांचा श्रीगणेशा होत असताना पाटण तालुक्यातील A1 जोडी पप्पू पाटील मुकादम आणि त्यांच्या साथीला सचिन देसाई सर, हे दोन जिवलग मित्र आणि A1 जोडी पाटण टेनिस क्रिकेट मधील। वेगाने चेंडू हाताळला जातोय, बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूला हलकीशी दिशा दिली, चेंडू गली क्षेत्रामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल, एक धाव प्राप्त होईल। क्रिकेटमध्ये एक धावेला का महत्व असतं, राजकारणामध्ये एक मत, परीक्षेमध्ये एक मार्क आणि क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाचे असते। IPLचा अंतिम सामना मुंबईने देखील एका धावेने जिंकला होता 2018 ला आणि गत सामन्यामध्ये सामना टाय झाला, कंपल्सरी चेस हा नियम आणि एका धावेने टीम बाहेर गेली। टीम कामरगाव कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉनला अमर कदम होते, त्यांच्या हाताला लागून चेंडू डीपला जातोय। क्षेत्ररक्षक सनी वेगाने चेंडूवर येतील, अवघी एक धाव प्राप्त होईल, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। हा अत्यंत महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, कारण टॉप 3 मध्ये दाखल होण्यापासून अवघा एक सामना दूर। नक्कीच हेमंत तावडे सर, बाळा माने सरांचा मनपूर्वक आभार। बॅकफुटला जाऊन ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, धावचीची संधी असेल, फेकी खराब पाहायला मिळते। अमर कदम जणू काही या चेंडूवर वेगाने गेले आणि या फेकी थोडीशी खराब केली आणि या सरपंच देखील इन ऍक्शन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात। शॉर्ट एस कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत सरपंच आणि त्यांनी क्रिकेटवर जीवापाड प्रेम केले। रवी बोरगे कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर आदळतोय, सचिन यांच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक धाव मात्र प्राप्त होईल आणि या 3 षटकांच्या लढतीमध्ये कितपत मजल मारेल टीम कुंभारवाडी बॉईज हे पाहायचंय। कुंभारवाडी बॉईज संघाची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे त्यांना अगदी 25 ते 30 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे, हवा थोडीशी कमी झाली आहे आणि सूर्यप्रकाश देखील कमी होत असताना टार्गेट करत असताना मेहनत करावी लागेल सळवे 11 सळवेला। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, खराब दिशा, एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल। टीमची धावसंख्या या अतिरिक्त धावेने 6 धावा धावफलकावर। आजचा हा तिसरा सामना असेल, टीम सळवे 11 सळवे संघ धावांचा पाठलाग करायचा आहे। कुंभारवाडी बॉईजला चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल, सरळ बॅटने फटका गॅप मध्ये खेळलाय, सनी वेगाने चेंडूवर आले, दुहेरीचा प्रयत्न झाला, धावचीची संधी असेल, फेकी चांगली होती परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश। एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, सचिन आणि त्यांच्या साथीला आकाश। 1 to go। अरे भाई पंच
1-2. या षटकामध्ये 2 अतिरिक्त चेंडू आलेत. शेवटचा चेंडू शेष असेल. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं फास्ट खेळा, कारण टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. बिनगडी बाद 8-5 चेंडूंचा खेळ झालाय. टीम कुंभारवाडी बॉईज दोन्ही संघाने प्रत्येकी 2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. हा सामना जर जिंकला तर टॉप 3 मध्ये दाखल होण्याची सुवर्ण संधी आणि नामी संधी असेल आणि या संधीचं जर सोनं करायचं असेल तर खेळ देखील तसा करावा लागेल. चला टीम सळवे 11 सळवे, तुम्हाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे, लक्षात घ्या, जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा चेंडू आकाश ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. धावची जी संधी असेल फेकी दूर पाहायला मिळाली. अमित होते डीपला. 2 धावा मात्र जोडल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 10 धावा टीम. ढिशे अद्वैत विठ्ठलवाडीवाला ज्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. इथे मात्र बोंड्यात टाकलाय आणि यष्टनचा वेध घेतलाय. पहिला धक्का टीम कुंभारवाडी बॉईज. विठ्ठलवाडीवाला इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर. कुंभारवाडी बॉईज आपली फलंदाजी आहे. अतिरिक्त खेळाडू पाठवा. संदीप पहिला धक्का अगदी दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. प्रकाश यांनी चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर मारा करत असताना प्रकाश बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. सुपर कव्हर आहे. डीपला एकदा पूर्ण केली जाईल. होते सुकी आणि क्रिकेटमध्ये नसते सुकीला माफी. 4 धावा चौकार. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. पप्पू पाटील मुकादम अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 15. चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि चेंडू घेल सळे यष्टनचा वेध. दुसरा धक्का दिला प्रकाश यांनी. फलंदाज त्रिफळा.
सुमधुर संगीत गुलाबी साडी. संकेत पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. तद्वार एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना टीम कुंभारवाडी बॉईज. आणि आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना आहे. संध्याकाळचं सत्र. एक पुरेशी माफक धावसंख्या धावफलकावर नोंद करावी लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. वॉट अ शॉट. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई सफर खणखणीत निनाय देवीच्या सुखी 2 धावा मात्र प्राप्त होतील. सातत्याने तुम्ही एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि ते एक अतिरिक्त धाव खर्च केले. रवी बोरगे यांनी पहिल्यांदा चेंडू फेक केला. यष्टांचा वेध घेण्यामध्ये अपयश आलं. त्यानंतर मात्र फलंदाजाने एक छोटी धाव घेतली आणि त्यावेळेला देखील रवी बोरगे यांनी यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. 2 प्रयत्नामध्ये अपयश आल्या. एक अतिरिक्त धाव म्हणजे 1+1 या 2 धावीने टीमची धावसंख्या 24. ज्या प्रकारे गत सामन्यामध्ये ओमकार बोरगे यांनी गोलंदाजी केली होती, आपला वेग दाखवला होता, या सामन्यामध्ये तशी गोलंदाजी करावी लागेल ओमकार बोरगे. चेंडू वेगाने टाकला जातोय. हा वेग आहे, ही ओळख आहे ओमकार बोरगे यांची, परंतु खराब दिशेवर वाईट बॉल. हा चेंडू अगदी ज्या प्रकारे वेगाने हाताळला तोच वेग तुम्हाला अचूक टप्प्यावर दाखवावा लागेल, कारण ओमकार बोरगेने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. बायफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर. वेगाने धावत असताना क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ वरून वेगाने आले. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. आकाशाने 2 धावा प्राप्त केल्या. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जाऊन पोहोचले 27. 27 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसाचा अंतिम सामना असेल हा, आणि टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल याचं उत्तर मात्र या सामन्यामधून प्राप्त होईल. ओमकार बोरगे पुन्हा एकदा सज्ज होत असताना 27. सत्तावीस धावा झाल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅडमिंटन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून वेगाने आले. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटलाय. धावचीची संधी जरूर होती, परंतु काही उपयोग होणार नाहीये. चित्याच्या चपळाईने एकेरी धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. झेल देखील सोडला आणि 2 धावा देखील खर्च केल्यात. या धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये कराव्या लागतील. या सुटलेले झेल, या अतिरिक्त धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बनवताना कष्ट करावे लागतील. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. वेगाने हाताळलेला चेंडू शॉर्ट आर्म जॅक गॅप मध्ये खेळलाय. मिड विकेट काउकॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आलेत. अमित 2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं राहिलं या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांचं. आणि का संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी ज्या प्रकारचं आपण वातावरण पाहतोय, सूर्यप्रकाश थोडासा कमी झालाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलाय चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये 32 धावा या षटकामधील चेंडूंचा खेळ झालाय. 4. 2 चेंडू शेष या अंतिम षटकातील. ओमकार बोरगे थोडेसे महागडे ठरतायत. फलंदाजी करत असताना ज्या प्रकारे आकाश आणि संकेतने फलंदाजी केली आहे,
चेंडू काहीसा खाली राहिलाय, फलंदाजाला चकवून पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. ज्या प्रकारे पंच पप्पू पाटील आहेत मुकादम आणि त्यांचे अगदी हावभाव पाहू शकता, ज्या प्रकारची त्यांची निर्णय देण्याची ऍक्शन आहे, प्रत्येकाचं लक्ष वेधलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न बुंदात टाकलाय, आशाभूत नजरेने पाहत असताना पंचांकडे, परंतु हा योग्य चेंडू आहे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते 33. 1 to go. या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल टीम सळवे 11 सळवे संघासमोर, हे ठरवणारा पहिल्या डावातील अखेरचा चेंडू. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. आकाश एका धावेवर समाधान मानतील. या सिंगलच्या मदतीने पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. 34 धावा धावफलकावर आणि टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी टीम सळवे 11 सळवेला 35 धावांचं लक्ष. 35 रन्स टू विन इन 3 overs. टीम सळवे 11 सळवे. वाला 35 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे पार केलं जाईल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सळवे 11 सळवे संघाकडून रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला दाखल झाले. सरपंच नाव सांगा. प्रकाश. रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला आहेत प्रकाश. अठरा चेंडू मध्ये 35 करायचे आहेत आणि गत सामन्यामध्ये 18 धावा रोखल्या होत्या टीम कुंभारवाडी बॉईजने, त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीचा होईल. एक तटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना, हा सामना जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल. सुरेश कुंभार, ज्या गोलंदाजाने निनाई देवी चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक घेतली आहे, तो गोलंदाज अगदी सज्ज होत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या. रवी बोरगे सर्वे गावचा हा खेळाडू स्ट्राइक वरती सज्ज होईल. 35 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. जरा टीम कुंभारवाडी बॉईज मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पहिला चेंडू हा फॉली होता, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर, षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय रवी बोरगे. पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरला होता हा खेळाडू.
आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये आपला पवित्रा आणि आपले मनसुबे दोन्ही स्पष्ट केलेत. 6 धावेने धावांचा श्री गणेशा होतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गली क्षेत्रामध्ये चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि रवी बोरगे यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्यात. पहिल्या 2 सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगला होता सळवे 11 सळवेचा. या सामन्यामध्ये काय रणनीती असेल? बैठक फटका पाहायला मिळतोय. बॅट मधून स्वीट साऊंड जरूर आलाय आणि या सीटचा आउट ऑफ द पार्क चेंडू मिड विकेट सीमा रेषा ओलांडली का पाहायचंय. पंचांचा इशाऱ्याची प्रतीक्षा असेल. टायमिंग मात्र लाजवाब झालाय आणि पंच मुकादम यांचा इशारा येतोय. यस, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. व्हॉट अ शॉट, बँडेड स्ट्रोक. रवी बोरगे यांची ही स्ट्रेंथ आहे. ऑन साइडला मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. कारण ज्या प्रकारची त्यांचा स्टान्स आहे, ज्या प्रकारची शरीरयष्टी आणि ज्या प्रकारची त्यांची उंची आहे, मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो खेळत असताना. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. गोल्डन विकेट प्राप्त होईल का? मोठी विकेट प्राप्त जरूर करण्याची संधी होती, संधी गमावली आहे आणि झेल मात्र सोडलाय. 2 धावा देखील प्राप्त झाल्यात. हा झेल होता की एक करंडक होता हे मात्र सरपंच येणाऱ्या 3 षटकामध्ये स्पष्ट होईल. आणि मागे धावत जात असताना झेल पकडणं एवढं सोपं नसतं, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला ही झेल पकडता आली असती. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु हा झेल सोडलाय. हा झेल किंवा एखादा करंडक येणाऱ्या 3 षटकामध्ये स्पष्ट होईल. हलक्या हाताने टॅप केलाय. इथे मात्र धावचीची जरूर संधी निर्माण झाली असती. चांगलं कॉलिंग. गत सामन्यामध्ये रवी बोरगे अशाच प्रकारे धावबाद झाले होते आणि ती चुकी सुधारली. चुकणं ही प्रवृत्ती असते आणि या चुका सुधारणं ही मात्र चांगल्या माणसाचे लक्षण असतात आणि ही चूक सुधारली आहे. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 15. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू डीपला मिड विकेट आहे आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवर आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 13चा प्रयत्न केलाय. 3 धावा प्राप्त करत असताना रवी बोरगे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. या 3 धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये सावध आणि आश्वासक सुरुवात. सळवे 11 सळवे बिनगडी बाद 18 आणि 12 चेंडू मध्ये आता विजयाचं समीकरण असेल 17 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी 17 धावा करायच्या आहेत. सरपंच यांचा मात्र आता आवाज वाढला. ज्या प्रकारे सरपंच सकाळपासून या स्पर्धेला उपस्थित राहिलेत आणि फलंदाजी करत असताना मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. 12 मध्ये 17 करायचे आहेत. अद्याप संपलेला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. आधीच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने हॅट्रिक घेतली होती त्या खेळाडूच्या या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 18. रवी बोरगे यांचा एक झेल सुटलाय. कठीण झेल होता, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला कठीण झेल सोपे करावे लागतात आणि कुठेतरी हे चित्र आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भेदक मारा करावा लागेल. आता मात्र दोन्ही संघांना लढावं लागेल. जिंकणं सोपं नसतं, लढणं सोपं असं. तुम्हाला लढावं लागेल, फाईट करावी लागेल. फाईट टू फिनिश ही मात्र लढाई दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळेल, कारण एकाला मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्याची संधी असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज संदीप. संदीपचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म जॅक काऊ कॉर्नर आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. फेकी थोडीशी उशिरा पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रवी बोरगे आणि प्रकाश यांच्या माध्यमातून पहा डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांच्या हातामध्ये चेंडू होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा प्राप्त केल्या. क्रिकेटमध्ये एकेरीचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करता यायला हवं. हे मोठ्या खेळाडूचं आणि चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे आणि तेच लक्षण रवी बोरगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सर्वे संघाचा तारणहार कशा प्रकारे फलंदाजी करेल. 20 धावा धाव फलकावर. टीम कुंभारवाडी बॉईज सामना सोडणार नाहीये. लढत चांगली पाहायला मिळेल.
हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एकदा पूर्ण केली जाईल, दोरीचा कॉल दिला जाईल रवी बोरगे यांना स्ट्राईक हवी आहे, परंतु प्रकाश यांनी आपल्या सहकार्याला थांबवलंय आणि चांगलं कॉलिंग प्रकाश यांचं, कारण रवी बोरगे यांनी अद्याप या डावामध्ये धावा केल्या तब्बल 21 आणि टीमची धावसंख्या देखील झाली आहे 21. पहिला चेंडू खेळतील प्रकाश, अद्याप 8 चेंडू नंतर पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलेत. प्रकाश पहिला चेंडू स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी चेंडू हातातून आणि ओंजळीतून जमिनीला दान केलाय. प्रकाश यांना जीवदान प्राप्त झालंय. एक झेल रवी बोरगे यांचा सोडला होता, एक झेल प्रकाश यांचा सोडलाय. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना एक एक जीवदान प्राप्त झालंय. क्रिकेटमध्ये एक झेल हा खूप महत्वाचा असतो आणि या एका झेलमुळे तुम्ही करंडक जिंकू देखील शकता आणि एका झेलमुळे तुम्ही स्पर्धेतून बाहेर देखील जाऊ शकता. रवी बोरगे 21, टीमची धावसंख्या 22. कमी गतीने टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफ आहे तैनात, एक धाव प्राप्त केली जाईल. सचिन वेगाने आले चेंडूवर. या षटकामध्ये अद्याप धावा खर्च केल्यात संदीप यांनी 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 23. 8 चेंडू मध्ये 12 ची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 12 ची गरज. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय गोलंदाजी करत असताना संदीप. आणि सोपं काम नसतं, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला कठीण गोष्टी सोप्या कराव्या लागतात. निश्चितच एक धाव वाचवली आपल्या संघासाठी, एक धाव नक्कीच वाचवली, एक मात्र प्राप्त केली आहे. रवी बोरगे या सामन्यातील एक की फॅक्टर असेल विजयासाठी. रवी बोरगे यांच्या स्टाईल मध्ये वॉट अ शॉट. रवी बोरगे पेटंट स्ट्रोक, चेंडू सीमा रेषा पार, अफलातून फटका, रवी बोरगे यांच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकाराने षटकाची होते सांगता. टीमची धावसंख्या 30 आणि 6 चेंडू मध्ये 5 ची आवश्यकता. जर या चेंडूवर मोठा फटका आला नसता तर मात्र चित्र वेगळं असतं, परंतु जर आणि तरला महत्व नसतं. रवी बोरगे हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि ते त्यांनी सिद्ध केलंय. अत्यंत महत्वाच्या सामन्यात ज्या प्रकारे रवी बोरगे यांनी फलंदाजी केली, वैयक्तिक नाबाद खेळत असताना रवी बोरगे यांची धावसंख्या 28 आणि 6 मध्ये करायची आहेत 5 धावा. अंतिम षटकासाठी सचिन आलेत. 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना फिरवला जाऊ शकतो, सामना फिरवावा लागेल सचिन यांना. 6 मध्ये 5 ची गरज. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये. 6 मध्ये 5 ची गरज. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला होते तैनात, केले सुकी आणि अगदी परतीच्या दिशेला प्रवास करावा लागेल. 4 धावा चौकार. धावा मात्र इथे 4 प्राप्त झाल्यात. 5 चेंडू मध्ये 1 ची गरज. आता चमत्कार करावा लागेल सचिन यांना. जर मात्र या षटकामध्ये चमत्कार केला तर कुंभारवाडी बॉईज तुम्हाला नमस्कार करतील, परंतु सामना खुला झालाय. 5 चेंडू 1 ची आवश्यकता. टॉप 3 मध्ये दाखल होण्यापासून 1 धाव दूर टीम सळवे 11 सळवे. कुंभारवाडी बॉईज 1 धाव देखील वाचवली जाऊ शकते. क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव होणं कठीण आहे आणि हे देखील आपण खूप वेळा पाहिलंय. 1 मध्ये 6 होतात, 5 मध्ये 1 करावी लागेल. सचिन यांना अचूक मारा करावा लागेल. 5 चेंडू 1 ची गरज. टॉप 3 मध्ये कोण होईल दाखल हे ठरवणारा हा सामना. एका धावेची गरज असताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. सर आपण उल्लेख केला की 1-1 धाव महत्वाची असते, 4 मध्ये 1 करायची आहे. आता मात्र रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला आहेत प्रकाश स्ट्राईक वरती आहेत. सचिन यांना एक चमकदार कामगिरी करावी लागेल. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. तुम्हाला तुमच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे. एका धावेची गरज असताना मात्र विजयी धाव प्राप्त केली प्रकाश यांनी. चेंडू स्वीपर कव्हर सीमा रेषा पार. टॉप 3 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय ब गटातून सळवे 11 सळवे.